नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल स्टॅटिक अमरसरमध्ये। मित्रांनो, एस टी महामंडळाची भरती 2019ची सध्या सुरू आहे। ठीक आहे, त्याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे वेळापत्रक पण जारी होणे चालू झालेले आहे आणि काही जिल्ह्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले पण आहे मित्रांनो। ठीक आहे, तरी खूप जणांचे डाऊट्स आहे। ठीक आहे, डाऊट्स आलेले आहे की जसे की ओपनला नॉन क्रिमिनल पाहिजे काय। ठीक आहे, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र म्हणजे काय। ठीक आहे, महिला उमेदवारांना अनुभव प्रमाणपत्र डॉक्युमेंट चेकिंगच्या वेळेस लागेल काय, LMVचं। ठीक आहे, तर हे असे खूप सारे डाऊट्स आलेले आहे। तर ठीक आहे, तर आपण आज त्याच्यावर हे 3 क्वेश्चन निवडलेले आहेत त्याच्यावर आपण पहिला सेशन बनवत आहे, असेच आपले पुढे सेशन येणार आहे। ठीक आहे मित्रांनो, तर आधीच या व्हिडिओला लाईक वगैरे करून द्या आणि मग नंतर तुम्हाला आठवण राहणार नाही म्हणून। ठीक आहे, तर बघूया आपण तुमच्या क्वेश्चनचे समाधान करूया या व्हिडिओमध्ये। ठीक आहे, विथ प्रूफ। ओके मित्रांनो, चला सुरू करूया। ओके मित्रांनो, तर हे बघा आपण नोटिफिकेशन ओपन केलेले आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे। ठीक आहे, जाहिरात क्रमांक 2 2019 सर्रास भरती। ठीक आहे, तर चालक तथा वाहकसाठी। ठीक आहे, तर आपण जाणूया की ओपनला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट पाहिजे किंवा नाही। ठीक आहे, तर चला खाली पेज नंबर 8 वर। ओके मित्रांनो, तर आपण पेज नंबर 8 वर आलो आहे। महत्त्वाच्या सूचना। ठीक आहे, इथे महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। ठीक आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि तुमच्या भरती संबंधित। ठीक आहे, तर यामध्ये पॉईंट नंबर ठीक आहे, पॉईंट नंबर 12 वर आहे। ठीक आहे, पॉईंट नंबर 12 वर आल्यानंतर इथे त्यांनी पुरेपूर एक्सप्लेन केलेले आहे। ओके, ठीक आहे, पॉईंट मध्ये दिलेला आहे। ठीक आहे, इमा व इतर मागासवर्गीय विमा VJ ए। ठीक आहे, भज क भज ड सामाजिक आणि शैक्षिक मागासवर्ग प्रवर्ग। ठीक आहे, मराठा आरक्षण लागू म्हणून मराठा आरक्षण पण आहे। या मागासवर्ग प्रवर्गातील उमेदवारांना सामाजिक आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी त्यांनी उत्पन्न व प्रगत गटात मोडत नसल्याचे समक्ष प्राधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल। ठीक आहे, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या वेळी व प्राथमिक छाननीचे म्हणजे कागदपत्र पडताळणी होईल तुमची व शारीरिक अर्हता तपासणी त्या व्हॅलिड असणे आवश्यक आहे। ठीक आहे, तेव्हा तुमच्याजवळ हे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असणे आवश्यक राहील मित्रांनो। ठीक आहे, याच्यामध्ये ओपन म्हणजे ठीक आहे, ओपन म्हणजे खुला वर्गासाठी ही अट लागू नाही, त्यांना नॉन क्रिमिनलची गरज नाही। ठीक आहे, कारण ते मागास वर्गामध्ये मोडत नाही। ठीक आहे मित्रांनो, तर त्यांना नॉन क्रिमिनलची गरज नाही। ओके मित्रांनो, तर तुमच्या पहिल्या क्वेश्चनचे समाधान झालेले असेल। ठीक आहे, तसेच पुन्हा सामाजिक 2 क्वेश्चन बघूया आपण। ओके, समोरचा क्वेश्चन काय होता। ठीक आहे, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र म्हणजे काय। ठीक आहे, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र म्हणजे काय, तर ते तुम्ही तुमचे बोर्ड सर्टिफिकेट। ठीक आहे, तुमचे बोर्ड सर्टिफिकेट जे आहे 10वी 12वीचे। ठीक आहे, 10वी 12वीचे बोर्ड सर्टिफिकेट असतात ते शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र म्हणजे गिनले जातात। ठीक आहे, मार्कशीट आणि तुमचे बोर्ड सर्टिफिकेट। ठीक आहे मित्रांनो, ओके, आणि तिसरा डाऊट काय, महिला उमेदवारांना अनुभव प्रमाणपत्र डॉक्युमेंट चेकिंगच्या वेळेस लागेल काय। ठीक आहे, LMVचे। ओके मित्रांनो, तर हे बघा पान नंबर 5 वर। ठीक आहे, नोटिफिकेशन 5 नंबर 5 वर दिलेले आहे इथे। ठीक आहे, महिला उमेदवारांकरिता। ओके, महिला उमेदवारांकरिता अवजड वाहन चालवण्याचा परवाना किंवा 1 वर्ष कालावधी पूर्ण केलेले हलके मोटर वाहन म्हणजेच LMV। ठीक आहे, म्हणजेच LMV चालवण्याचा प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिलेला वैध परवाना आहे अशा महिला उमेदवार अर्ज करू शकतील। ठीक आहे, असे पहिले आलेले नोटिफिकेशनमध्ये दिलेले होते। ठीक आहे, याच्यानंतर सुधारित एक नोटिफिकेशन आलेले होते। ओके, तर ते बघूया त्यात काय दिलेले होते। ठीक आहे मित्रांनो, हे बघा एक शुद्धीपत्रक जारी केलेले होते MSRTCने। ठीक आहे, राज्य परिवहन महामंडळाच्या चालक तथा वाहक पदासाठी। ओके मित्रांनो, आणि महिला उमेदवारांसाठी 20 उंची अवजड वाहन चालवून परवाना नसल्याचे हलके वाहन चालवण्याचे वार्षिक परवाना असल्याचे अर्ज करण्यात मुभा देण्यात येण्याबाबत। ठीक आहे, तर या शुद्धीपत्रकमध्ये काय दिलेलं आहे त्यांनी, तर बघूया आपण। ओके मित्रांनो, पॉईंट नंबर 3 मध्ये आहे। ठीक आहे, पॉईंट नंबर 3 मध्ये यांनी मेन्शन केलेलं आहे। ठीक आहे, महिला उमेदवाराकरिता जाहिरातीमध्ये अवजड वाहन चालवण्याचा परवाना प्राप्त झाल्यापासून 3 वर्षाचा विना अपघात अनुभव असल्याचे नमूद करण्यात आले होते। ठीक आहे, म्हणजे 3 वर्ष तुम्हाला अनुभव
पाहिजे होता. ठीक आहे. तर त्यामध्ये चेंजेस करण्यात आले की अवजड वाहन चालवण्याचा परवाना किंवा 1 वर्ष कालावधी पूर्ण केलेले हलके मोटर वाहन म्हणजेच LMV, ठीक आहे, LMV चालवण्याचा प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणजे RTO यांनी दिलेला वैध परवाना आहे अशा महिला उमेदवार अर्ज करू शकतात. ठीक आहे. म्हणजे त्यांनी 1 वर्षावर लिमिट केलेली होती याच्यावाली. 1 वर्षाचा तुमचा म्हणजे लर्निंग लायसन्स जर असेल तुमच्याकडे, ठीक आहे, ते दिलेले आहे. अवजड वाहन चालवण्याचा परवाना किंवा 1 वर्ष कालावधी पूर्ण केले हलके मोटर वाहन चालवण्याचा प्रादेशिक वाहन अधिकारी यांनी दिलेला वैध परवाना अशा महिला अर्ज करू शकतात. ठीक आहे. अशा अर्ज करू शकतात. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये पण एक दिले होते त्यांनी. ठीक आहे. वरील मुद्दा क्रमांक 3 व 4 प्रमाणे अर्ज करणाऱ्या महिला उमेदवार निवड झाल्यास अवजड वाहन चालवण्याचा शिकाऊ परवाना प्राप्त झाल्यानंतर अवजड वाहन चालवण्याचा शिकाऊ परवाना प्राप्त झाल्यानंतर राज्य परिवहन महामंडळातर्फे 1 वर्ष अवजड वाहन चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात येते. ठीक आहे. तुम्हाला 1 वर्ष अवजड वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. सर्व प्रशिक्षण कालावधीमध्ये त्यांना राज्य परिवहन महामंडळाच्या नियमानुसार विद्यावेतन देण्यात येईल. ठीक आहे. म्हणजे त्यांना स्टायपंड देण्यात येईल त्याच्यामध्ये, म्हणजे विद्यावेतन देण्यात येईल. ठीक आहे, नियमाप्रमाणे. ठीक आहे मित्रांनो, तर तुम्हाला तुमच्या क्वेश्चनचे आन्सर मिळालेले असतील याच्यामध्ये की किती तुम्हाला म्हणजे काय काय गरज राहील याच्यामध्ये, कोणते सर्टिफिकेट सादर करावे लागतील. जर तुम्हाला अजून काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहा. ठीक आहे, खाली कमेंट सेक्शनमध्ये लिहा, जेणेकरून आपण त्यावर तुमचे समाधान करू शकू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. ठीक आहे. आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला समोर येणाऱ्या अशाच इम्पॉर्टंट व्हिडिओबद्दल माहिती मिळू शकेल. सो थँक्स फॉर वॉचिंग.